पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। तृतीयपंथी असल्यानं प्रमुख पक्षांनी डावलला आता जनतेच्या पाठबळावर निवडणुकीच्या रिंगणात। धुळे महापालिका निवडणुकीत तृतीयपंथी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या उपाध्यक्ष महामंडलेश्वर पार्वती जोगी यांच्यासह 2 अनुयायांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। महामंडलेश्वर पार्वती जोगी म्हणाल्यात, लोकशाहीमध्ये आम्हालाही कुठेतरी वाटत होतं की लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊन जनतेची सेवा करावी, मात्र तृतीयपंथी असल्यामुळे मोठ्या पक्षाकडून आम्हाला डावलण्यात आलं आणि आम्हाला न्याय मिळाला नाही। त्यामुळे एकजूट करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो तर सर्वसमावेशक विकास करण्याचा आमचा निर्धार आहे। मला मतदारांवर पूर्ण विश्वास आहे। प्रचारादरम्यान जनतेकडून मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळाला। नागरिक म्हणाले की आम्ही महिलेला निवडून दिलं, पुरुषालाही निवडून दिलं, आता किन्नर म्हणून तुम्हालाही निवडून देऊ। हा जनतेचा कौल आमच्यासाठी प्रेरणादायी आहे। प्रचारादरम्यान जनतेकडून मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळाला। नागरिक म्हणाले की आम्ही महिलेला निवडून दिलं, पुरुषालाही निवडून दिलं, आता किन्नर म्हणून तुम्हालाही निवडून देऊ। हा जनतेचा कौल आमच्यासाठी प्रेरणादायी आहे। ही निवडणूक सामाजिक न्यायासाठीची लढाई असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आज सगळ्यात पहिले तर मला खूप आनंद झाला आहे की या लोकशाहीमध्ये आम्ही कुठंतरी प्रयत्न करून जो आज अर्ज भरला आहे की लोकशाहीमध्ये जो आमचा जगण्याचा अधिकार आहे, आज तो अधिकार आम्ही बजावला आहे की आम्हालाही वाटतंय की आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो पाहिजे आणि सगळ्यांची सेवाभाव आमच्याकडून झाला पाहिजे। दुसरं म्हणजे आपण भरलेले आहेत। माझ्यासोबत आणखी 2 व्यक्तींनी अर्ज भरला आहे। 1903 अर्ज आम्ही टाकलेले 3 भागामध्ये। काय आपलं म्हणजे तुमचा अजेंडा काय नेमका? आम्ही पुढचं आता बघा, आम्ही पक्षांनाही तिकीट मागितले, ते सगळं केलं होतं, पण आम्हाला न्याय मिळाला नाही। एक तृतीयपंथी असल्यामुळे आम्हाला मोठ्या पक्षाने डावलण्यात आलंय। त्याच्यानंतर आम्ही एकजूट केली सगळ्यांनी की आता इथून आपण जर लोकप्रतिनिधी निवडून आलो तर खरोखर विकास करायचा आहे आणि तो करणारच आहे आम्ही ते। आणि मी एक धार्मिक क्षेत्रात काम करते, एक संत म्हणून मी पब्लिकला पाहते आणि त्याच्यानंतर जे भक्तगण माझ्याकडे येतात ते काही गोष्टींनी ग्रासलेले, जर माझ्याजवळ एक चांगलं पद राहील तर मी त्यांच्या भावना सरकारपर्यंत, पालिकेपर्यंत पोहोचवून त्यांचे काम मी करून देऊ शकते। म्हणून माझी इच्छा झाली की आपण आता ही निवडणूक लढावी आणि लोकप्रतिनिधी बनून जनतेचं काम करावं। बरं, तुम्ही उमेदवारी बघा, मला माझ्या मतदारांवर खूप भरोसा आहे आणि पब्लिकचा कौल आहे आमच्या सोबत, कारण की जो आम्ही प्रचार केला, भागात गेलो, पब्लिकच्या ज्या भावना जाणून घेतल्या, तर पब्लिकने सांगितलंय आम्हाला की आम्ही स्त्रीला देऊन पाहिलं, पुरुषाला देऊन पाहिलं तरी आमचे कामं झाले नाही, पण एक तुम्ही किन्नर म्हणून जर आमच्यापर्यंत येत आहोत तर आम्ही बी तुमच्याकरता एक पाऊल पुढे येणार आहे। तर पब्लिकचा कौल आहे आणि 100% आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊ। मोठे काय वाटतं विश्वास तुम्हाला? हे बघा, मी कोणाला दुश्मन मानत नाही। कोणालाही राजकीय पक्ष जरी आमच्या विरोधात राहिला तरी मी त्यांना राजकारणापुरतं हे करणार आहे, पण सगळे तर माझेच आहे, पक्ष बी माझेच आहे, माणसंही माझेच आहे, पण मला पब्लिकचा जर साथ असला तर मी 100% निवडून येणार आहे। मला कोणाशी काही घेणं देणं नाही, कोणाशी मला वाद घालायचा नाही आणि कोणावर बोलायचंही नाही। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन